नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. तूळ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या घरी अचानक मोठी गर्दी होणार. कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या घरात मोठी गर्दी होणार. काळजाचा ठोका चुकवणारा आणि तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारी एक अत्यंत वाईट बातमी किंवा चांगली म्हणू शकता जी तुमच्या आयुष्यात घडणार आहे. तुमच्या बंद दरवाजावर अचानक काही अकालनीय माणसे दस्तक देतील, ज्यांचा चेहरा पाहताच तुमचे डोळे पांढरे होतील. हा केवळ एक साधा योगायोग नसून ब्रह्मांडातून मिळणारा एक अत्यंत शक्तिशाली, वेळेचा मर्यादित बांधलेला आणि तितकाच रहस्यमय संकेत आहे, जे थेट तुमच्या नशिबाच्या एका मोठ्या रहस्याशी जोडलेला आहे. तूळ राशी, अनेक महिन्यांपासून किंवा वर्षभरापासून तुम्ही ज्या भयंकर मानसिक छळाचा आणि आर्थिक तणावाचा सामना करत आहात ना, तो आता एका भयानक वळणावर येऊन थांबला आहे. रक्ताचे पाणी करूनही जेव्हा कष्टाचे फळ मिळत नाही आणि नशिबाची साथ सुटते ना, तेव्हा माणूस ज्या हताशेच्या गर्दीत जातो, तिथून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी कालचक्राचे आता एक अत्यंत उग्र रूप धारण केले आहे. त्या अदृश्य शक्तीने तुमच्या शत्रूंचा हिशोब पूर्ण केला असून तुमच्या संपूर्ण परिस्थितीला एक अनपेक्षित आणि थरारक कलाटणी मिळणार आहे. दैवी ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त आणि तांत्रिक गणनेनुसार या संपूर्ण घडामोडींमागे ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ आणि डोळे दिपवणारी, त्याचबरोबर तितकीच रहस्यमयी घटना कारणीभूत ठरली आहे. तूळ राशीमध्ये होणारी ही ग्रहांची चाल आणि नक्षत्र बदल तुमच्या आत्मविश्वासाला एका अशा शिखरावर घेऊन जाणार आहे, जिथे तुमची जुनी नकारात्मकता आणि भीती एकाच झटक्यात नष्ट होईल. आगामी 5 दिवस साधे नसून कालचक्राच्या गणनेनुसार येत्या 48 तासात ग्रहांची अशी महास्थिती बनत आहे, जी माणसाच्या नशिबात फक्त एकदाच येते आणि संपूर्ण जग पाहते. कालचक्राचे पाय फिरले असून येत्या 5 दिवसांनी उलटी गिनती सुरू झाली आहे. या 5 दिवसाच्या आत एका विशिष्ट आणि शांत रात्री तुमच्या मोबाईलवर किंवा प्रत्यक्ष दारात एक असा अत्यंत गुप्त आणि ठराविक शुभ समाचार मिळणार आहे, जो ऐकून तुमच्या छातीची धडधड वाढेल. पण ती केवळ आनंदाने असेल. नोकरी, व्यवसाय किंवा कुटुंबाशी जोडलेली एखादी अत्यंत गुप्त इच्छा जी तुम्ही कोणालाही सांगितली नव्हती, ती अचानक पूर्णत्वाकडे जाताना दिसेल. आणि नशिबाचा हा अचानक बदलणारा वेळ पाहून तुमचे हितशत्रू देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या सुवर्ण संधीची तुम्ही चातकासारखी अनेक वर्षापासून वाट पाहत होता आणि जिच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस रडला, ती संधी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक तुमच्यासमोर उभी ठाकणार आहे. हे दिवस तुमच्यासाठी केवळ प्रगतीचे नसून तुमच्या कष्टाचे फळ ओरबाडून घेणाऱ्यांना आणि तुमच्या गरिबीची किंवा परिस्थितीची चेष्टा करणाऱ्यांना एक सनसनीत चपराक देणारा ठरणार आहे. जेव्हा अचानक एखाद्याचे नशीब पालटते, तेव्हा आजूबाजूचे वातावरण आणि लोकांचे चेहरेही कसे भयानक बदलून जातात, हा थरारक अनुभव तुम्हाला लवकरच येणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, एक सर्वसाधारण अंदाज आहे की बघा, प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे ना व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला ना, तर या व्हिडिओमधला 1 ते 2 पॉईंट असे आहे ना, जे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच होऊ शकता. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा. तुमच्या स्वतःच्या कुंडलीतील दोषापेक्षा तुम्हाला लागलेली बाहेरची अत्यंत वाईट नजर किंवा जवळच्या एका व्यक्तीचा गुप्त शाप तुमच्या आर्थिक प्रगतीला खेळवून ठेवत असतो. या 5 दिवसात तो नात्यामधला दोष आणि करणीसारखी बाधा पूर्णपणे जळून खाक होणार असून तुमच्या घरात पुन्हा एकदा सुखशांतीचे आणि अफाट संपत्तीचे साम्राज्य निर्माण होणार आहे. तूळ राशी,
तुम्ही जन्मापासूनच ना अत्यंत आकर्षक, स्वाभिमानी आणि मनात कितीही दुःख असले तरी चेहऱ्यावर हसू ठेवणारे आहेत. विशेष प्रभावामुळे येत्या काही दिवसात लोकांचे तुमच्यावरील आकर्षण कमालीचे वाढणारे. लोक तुमच्या शब्दाला आज्ञा मानतील आणि तुमची एक छोटीशी भेट किंवा सल्ला घेण्यासाठी ना तुमच्या घराबाहेर अनपेक्षित गर्दी करू लागतील. परंतु सर्वात मोठे आणि थरारक रहस्य पण इथेच दडलेले आहे, जे तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा घात होऊ शकतो. तुमच्याकडे येणारा ना प्रत्येक व्यक्ती हा तुमचा कल्याणाचा विचार करून येत नाही. या गर्दीत काही लोक मुखवटे घालून येत आहे. काही लोक तुमच्या वाढत्या प्रभावाने आणि बदलत्या नशिबाने आतून प्रचंड जळफळाट अनुभवतात. त्यांना ना तुमची प्रगती सहन होत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर जरी खोटे हसू असले तरी मनात मात्र यशाचा पाढाव आहे. त्यांना ना तुमचा यशाचा पाढाव करण्याची तीव्र आणि भयानक इच्छा गुदमरत असते. हे कधीच विसरू नका. त्यामुळे तुमच्या दाराशी येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करताना त्याच्या डोळ्यातला खरा हेतू ओळखणे तुमच्यासाठी अनिवार्य ठरेल. जेव्हा हे लोक तुमच्या दारात येतील तेव्हा त्यांच्यातील एक विशिष्ट व्यक्तीच्या हातात किंवा कपड्यावर तुम्हाला एक वेगळीच रहस्यमय वस्तू दिसेल किंवा तुमच्या मुख्य दारावर अचानक काही वेगळे संकेत मिळतील. हे संकेत दिसताच समजून जा की विश्वाने तुमच्यासाठी कुबेराचं दार उघडलं आहे. पण त्याच वेळी तुम्ही सरळता हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनून तुमचा संपण्याचा कट रचला जात आहे. तूळ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, इथेच तुम्हाला सर्वात मोठी सावधानता बाळगण्याची गरज आहे. कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला आरशावरून फरशावर आणू शकते आणि राजाचा रंक देखील करू शकते. तुम्ही भावनेच्या भरात येऊन लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता आणि आपल्या मनातील सर्व गुप्त योजना, आपल्या तिजोरीच्या चाव्या ह्या इतरांसमोर उघड करून बसता. म्हणून ब्रह्मांड तुम्हाला चेतावणी देत आहे की येत्या काळात तुमच्या योजना, आर्थिक बाबी आणि खाजगी गोष्टींवर पूर्णपणे मौन धारण करावे, अन्यथा मोठे नुकसान सोसावे लागेल. आर्थिक आघाडीवर हा काळ अत्यंत सकारात्मक आणि चमत्कारिक बदल घेऊन येत आहे, जो तुमचा संपूर्ण बँक बॅलन्स बदलून टाकेल. अनेक दिवसांपासून बुडलेले, अडकलेले किंवा कोणीतरी मुद्दामून बुडवलेले पैसे अचानक अनपेक्षित मार्गाने तुमच्या हाती येतील. व्यवसायात किंवा नोकरीत एखादी अशी गुप्त डील फायनल होईल जी तुमची तिजोरी पैशांनी भरून टाकेल आणि तुमचे नसीब पालटून टाकेल. हा धनलाभ आयुष्याला एक नवीन आर्थिक स्थैर्य देणारा ठरेल, यात शंका नाही. परंतु लक्षात ठेवा, धनलाभाची वाच्यता चुकूनही दुसऱ्या कोणाकडे करू नका, अगदी स्वतःच्या सावलीकडे पण नाही. जर तुम्ही तुमच्या आगामी योजनांची आणि आर्थिक व्यवहारांची माहिती चुकीच्या व्यक्तीला दिली तर तुमची फसवणूक होण्याची 100% खात्री आहे. काही स्वार्थी लोकांना तुमच्या सरळ आणि निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊनच तुम्हाला मोठ्या आर्थिक जाळ्यात ओढण्याचा आणि कंगाल करण्याचा कट करत आहे. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी डोळे कान उघडे ठेवा. कोणावरही अंधाळा विश्वास ठेवू नका. ब्रह्मांड तुमचे नशीब बदलणार आहे तेव्हा थेट चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला ब्रह्मांडाकडून 3 अत्यंत अद्भुत संकेत पाहायला मिळतील. त्यातील सर्वात महत्त्वाचा आणि पहिला संकेत म्हणजे गेल्या काही दिवसांत जर तुम्हाला रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत वारंवार जाग येत असेल ना आणि जाग आल्यावर अचानक तुम्हाला अतिशय प्रसन्न आणि ऊर्जेने भरलेले वाटत असेल तर समजून जा की तुमच्यावर दैवी शक्तीचा आणि न्यायदेवतेची कृपा आहे. हा काळ तुमच्या सुप्त शक्ती जागृत होण्याचा पूर्वसंकेत आहे. यानंतर बघूया दुसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत, जो तुमच्या स्वप्नांशी आणि घराच्या वातावरणाशी जोडलेला आहे, ज्याच्याकडे अनेक लोक नकळत दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चाताप करतात. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्रोत, पांढरी गाय, देवघर किंवा तुमचे पूर्वज अत्यंत आनंदी
आनंदी आणि तुम्हाला आशीर्वाद देताना दिसत असतील तर तुमच्या पितृदोषातून मुक्ती मिळण्याचा संकेत आहे. याशिवाय जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर अचानक एखाद्या पाखरू, सुंदर पाखरू किंवा मुंग्यांची राख तोंडात अन्न घेऊन येताना दिसली तर समजून जा की तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचे पावले पडणार आहे. आणि आता तिसरा आणि शेवटचा सर्वात मोठा शक्तिशाली संकेत म्हणजे तुमच्या स्वभावात आणि विचारांमध्ये होणार आहे अचानक बदल. हो, जेव्हा माणसाचा वाईट काळ संपत येतो ना, तेव्हा त्याच्या मनातली चिडचिड, राग आणि इतरांबद्दलची नकारात्मकता गळून पडते आणि मन अत्यंत शांत व आशावादी बनवू लागते. एवढंच नाही तर ज्या जुन्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी तुमच्या कठीण काळात तुम्हाला एकटं सोडलं होतं, तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा आणि तुमच्याशी जवळील साधण्याचा प्रयत्न करू लागतील. तुमची प्रगती जेव्हा रॉकेटच्या वेगाने वाढू लागेल तेव्हा तुमचे छुपे विरोधक आणि पाठीत खंजीर खुपसणारे लोक पुन्हा एकदा सक्रिय व्हायला लागतील. हे विसरू नका, तुमच्या पाठीमागे चुकीच्या अफवा पसरवल्या जातील. तुमचा मानसिक छळ करून तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न केला जाईल जेणेकरून तुम्ही पुन्हा अपयशी व्हाल. परंतु ज्याच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड विधाता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो ना, त्याचं जगात कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही. हा विश्वास नेहमी मनात ठेवा. सर्व नकारात्मकतेवर, जळफाटावर आणि शत्रूच्या चालीवर मात करण्यासाठी तुम्हाला एक महा उपाय सांगते. तुमचे शत्रूचे कंबरडे मोडून टाकेल असा हा महा उपाय आहे. रोज सकाळी उठून भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीचे मनापासून स्मरण करा. शुक्रवारी पांढरे कपडे वस्त्र परिधान करून गरजू व्यक्तींना पांढरं अन्न किंवा साखर दान करा आणि मनामध्ये सतत ओम नमो भगवते वासुदेवाय आणि नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहा. हेच तुमच्या भोवतीचं दिव्य कवच निर्माण होईल. खूप बघा, काय झालं ना, आत्तापर्यंत तुम्ही अपयश समजत होता, पण ती परिस्थिती ना आता तुमचा राजयोग बनणार आहे. स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि शुभ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर बघा, तुमच्या आयुष्यात आता सगळं चांगलं होणार आहे. पण जर तुम्हाला अजून या व्यतिरिक्त काही समस्या असतील, जसे की पैशांची समस्या आहे, कर्जमुक्तीची समस्या आहे, नोकरीची समस्या आहे, व्यवसाय चांगला चालावा वाटतोय, तुम्हाला परत प्रेग्नन्सी कन्सीव्ह करायची आहे, तुम्हाला मुलगा व्हावाच वाटतोय, तुम्हाला वाटतंय की तुमच्या आयुष्यात छान नोकरी यावी, तुमच्या नवऱ्याने किंवा वडिलांनी, भावाने व्यसनमुक्त व्हावं, तर या सगळ्या समस्येसाठी आपल्याकडे सुंदर असे ब्रेसलेट्स आहे जे ओरिजिनल क्रिस्टलपासून बनलेले आहे. प्रत्येक समस्येवर आपल्याकडे आहे ब्रेसलेट. जर तुम्हाला तुमच्या कर्जमुक्तीच्या समस्येसाठी हवं असेल, प्रेग्नन्सीसाठी हवं असेल, अशा सगळ्या समस्येसाठी ब्रेसलेट हवं असेल तर मी तुम्हाला माझा नंबर सांगते, 9209 48 91 76, आणि जो तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असेल त्या नंबरवर मेसेज करा. पत्रिका बघण्यासाठी कृपया मेसेज करू नका आणि कॉल तर अजिबात करू नका. फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा जेणेकरून तुमच्या समस्येवर योग्य ते ब्रेसलेट तुम्हाला आम्ही सांगू आणि ते तुम्हाला सिद्ध करून देऊ. 3 ते 4 महिन्यामध्ये कितीही मोठी समस्या असू द्या, ती समस्या तुमची गायब झाल्याशिवाय राहणार नाही. चला मग, आजचा व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.